श्री गणेश पुराण सोमकांत राजाला गणेश लोकांची प्राप्ती अध्याय 151 ते 154. श्री गणेशाय नमः. नैमिषारण्यातील यज्ञसत्रात महामुनी सूत शौनकादी श्रोत्यांना गणेशपुराण सांगत होते. ते पुढे म्हणाले, श्रोते हो, गणपतींची ही पवित्र चरित्र कथा सोमकांत राजा भृगु ऋषींच्या मुखातून तल्लीन होऊन ऐकत होते. या कथा श्रवणामुळे त्यांना जे पुण्य प्राप्त होत होते ते पुण्य ते उदकरूपाने आम्रवृक्षाच्या राखेवर टाकत होते. त्या पुण्यप्रभावाने तो वृक्ष पुन्हा सजीव झाला. सोमकांत राजाचे कुष्ठ नाहीसे झाले होऊन त्यांच्या शरीराला स्वर्णकांती प्राप्त झाली. ते पूर्वीपेक्षा अधिक सुंदर आणि तेजस्वी दिसू लागले. तो चमत्कार पाहून तिथे उपस्थित असलेल्या सर्व आश्रमवासियांना आणि लोकांना मोठे आश्चर्य वाटले. भृगूंनी सोमकांत राजांना राज्यात परत जाण्याची अनुमती दिली तेव्हा ते म्हणाले, हे ऋषीवर्य, तुमच्यासारख्या श्रेष्ठ तपस्व्यांच्या दर्शनाने आणि गणेशपुराण श्रवण केल्याने माझे सर्व पातक नाहीसे झाले आहे. तुमच्या कृपेने माझा उद्धार झाला, मी धन्य झालो. आता तुम्हीच माझे माता पिता, तुम्हीच माझे गुरु आणि सर्वस्व आहात. मला राज्याधिक कसलीही आसक्ती राहिलेली नाही, म्हणून यापुढे मी काय करू ते सांगा. सोमकांत राजांनी अनन्य भावाने भृगु ऋषींचे पाय धरले. तेवढ्यात आकाशातून मंजूळ घंटानाद ऐकू येऊ लागला आणि काही क्षणातच एक दिव्य विमान त्या आश्रमाच्या प्रांगणात उतरले. त्यातून 2 तेजस्वी गणेशदूत बाहेर आले. ते सोमकांत राजांना म्हणाले, हे राजा, तुम्ही धन्य आहात. धन्य तुमची गणेश भक्ती. आमचे स्वामी तुमच्यावर प्रसन्न आहेत, म्हणूनच त्यांनी तुम्हाला गणेशलोकी नेण्यासाठी हे विमान पाठवले आहे. आता तुम्हाला श्री गजाननांचा नित्य सहवास लाभेल. ते ऐकून सोमकांत राजांचा कंठ सद्गदित झाला. त्यांच्या डोळ्यांतून कृतज्ञतेने अश्रू वाहू लागले. त्यांनी भृगु ऋषींना नमस्कार केला व म्हणाले, हे भोनीवर्य, तुम्ही माझ्यावर कृपा करून गणेश पुराण ऐकवलेत. त्याचीच पुण्यपावन फलश्रुतीच म्हणून मला नेण्यासाठीच हे विमान आले आहे. आता मला अनुज्ञा द्या. भृगु ऋषींनी त्यांना प्रेमाने आलिंगन दिले, अनेक शुभाशीर्वादही दिले व म्हणाले, वत्स, आता तुम्ही सुखाने गणेशलोकी जा. मला तुमची नेहमीच आठवण येईल आणि तुम्हालाही माझे स्मरण असू द्या. सोमकांत राजा व सुधर्मा राणींनी भृगु ऋषींना वंदन केले. आश्रमातील लोकांना भेटून त्यांचे आभार मानले आणि विमानाला 3 प्रदक्षिणा घातल्या. त्यानंतर सर्वांचा निरोप घेऊन राजा आपल्या पत्नी व प्रधानांसह त्या विमानात बसले. गणेशदूतांनी विमान आकाशात उडवले. ते सौराष्ट्रातील देवनगरावरून जात असताना सुधर्मा राणींना त्यांच्या पुत्रांची प्रकर्षाने आठवण झाली. त्या सोमकांत राजांना म्हणाल्या, हे प्राणनाथ, आपले पुत्र हेमकंठ आपल्या वाटेकडे डोळे लावून बसले असतील. त्यांची भेट न घेता जाणे मला योग्य वाटत नाही. सुधर्मा राणीचे म्हणणे ऐकून सोमकांत राजांनी गणेशदूतांना विमान खाली उतरवण्याची विनंती केली. त्यांनी ते राजवाड्यापाशी उतरवले. त्यांच्या आगमनाचे वृत्त कळताच राजपुत्र हेमकंठ आपल्या परिवारासह आणि मंत्र्यांसह उत्सुकतेने त्यांना भेटायला आले. राजप्रासादाच्या प्रांगणात उतरलेले ते अलौकिक विमान, त्यातील तेजस्वी गणेशदूत आणि आपल्या दिव्य देहधारी मातापित्यांना पाहून राजपुत्र हेमकंठांना खूपच आनंद झाला. राजपुत्र हेमकंठाने दोघांना नमस्कार केला. सोमकांत राजांनी त्यांना दृढ आलिंगन दिले. राणी सुधर्मांनी त्यांना वात्सल्याने जवळ घेऊन सर्व वर्तमान सांगितले. तेव्हा आपले आईवडील प्रधानांसह गणेशलोकी जात आहेत हे कळताच राजपुत्र हेमकंठ दुखावेगाने रडू लागले. सोमकांत राजांनी आपल्या कारकिर्दीत प्रजेचा पुत्रवत सांभाळ केला होता, त्यामुळे आपले प्रिय राजाराणी कायमचे दुरावणार म्हणून प्रजाजनही विलाप करू लागले. त्या सर्वांचं प्रेम आणि आपुलकी पाहून सोमकांत राजाचे हृदय भरून आले. त्यांना राजधर्म स्वस्थ बसू देईना. त्यांनी संकल्पयुक्त उदक सोडून आपले गणेशपुराण श्रवणाचे पुण्य त्यांना समर्पित केले. त्या पुण्यप्रभावाने ती सर्व मंडळी निष्पाप झाली. गणेशदूतांनी हेमकंठांना परिवार आणि प्रजाजनांसह त्याच विमानात बसवले. त्या सर्वांनी गजाननाचा व सोमकांत राजाचा उत्स्फूर्त जय जयकार केला. त्या गजरातच विमानाने गणेश लोकांच्या दिशेने प्रस्थान केले. ते विमान काशी पंचक्रोशीवरून उडत असताना गणेशदूतांनी सोमकांत राजाला त्या क्षेत्रातील दुर्वा विनायक, अर्क विनायक, भीम विनायक, चंडी विनायक, देहली विनायक, उदंड विनायक, पाशपाणी विनायक, सर्व विघ्नहरण विनायक अशा अनेक गणेशस्थानांची माहिती सांगितली. ती सर्व गणेश मंदिरे विमानातून दाखवली व म्हणाले, राजा,
जो मनुष्य या विनायकांचे स्मरण करून दुर्वा, तीळ, तांदूळ आणि शमीपत्रे वाहून गणेशांची पूजा करतो त्याला असाध्य कार्यात यश मिळते. त्याच्या सर्व पीडांचे निवारण होते. त्याला आयुष्य, आरोग्य, उत्तम संपदा प्राप्त होते. ते महात्म्य श्रवण करून सोमकांत राजा धन्य धन्य झाले. काही वेळाने त्या विमानाने गणेशलोकी प्रवेश केला. श्री गणेश पुराण अध्याय 151 ते 154 समाप्त. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कॉमेंट आणि सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकनचे बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.